सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवातीला पावसाच्या बातम्या। हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या पावसाचा जोर कायम। पैनगंगा नदीच्या पात्रामध्ये पाण्याची आवक वाढल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क तुटलाय। नांदेडमध्ये नागरिकांच्या पाण्यामधून बैलगाडा घेऊन प्रवास। ग्रामस्थांना ओढ्याच्या पुरामधून काढावा लागतोय मार्ग। या घटनेचा व्हिडिओ बनवत स्वतः गावकऱ्यांनी प्रशासनाकडे केली रस्त्याची सोय करण्याची मागणी। नांदेडमधल्या पैनगंगा नदीवरती असलेल्या सहस्त्रकुंड धबधब्याला अकराळ विक्राळ स्वरूप प्राप्त झालंय। इसापूर धरणाचे 3 दरवाजे उघडल्यामुळे 4988 क्युसेकनं नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग। मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला। अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव आणि मालाडसह अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस। मुंबईमधल्या वसई विरार शहरासह ग्रामीण भागामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। सखल भागामध्ये सुद्धा पाणी साचलं, रस्ते पाण्याखाली। वसई विरारमध्ये सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे। नालासोपारामधल्या सखल भागामध्ये सध्या पाणी साचायला सुरुवात झाली आहे। उत्तर रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर वाढलाय। चिपळूणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामधला रस्ता पाण्याखाली गेला। सखल भागामध्ये पुन्हा एकदा पाणी साचलंय। रायगडमधल्या कुटळवाडी, बामणगाव आदिवासी वाडीची अजूनही खडतर पायवाट। नदीवरती पूल नसल्यामुळे भर पाण्यामधून जीवघेणा प्रवास करायची वेळ आली आहे। रत्नागिरीमधल्या चिपळूण गुहागर मार्गावरच्या रामपूर इथे घाटामध्ये दरड कोसळली आणि वाहतूक बंद झाली। स्थानिकांच्या प्रयत्नांनी दरड बाजूला करण्यात यश आलंय। चिपळूणसह परिसरामध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला। डोंबिवली पश्चिमेच्या गुप्ते रोडवरती 45 वर्ष जुनी इमारत खचली आहे। इमारतीला मोठमोठ्या भेगा पडल्यामुळे रहिवाशांनी तातडीनं इमारत रिकामी केली। मोठा अनर्थ टळला आहे। मुंबईच्या विक्रोळीमध्ये मुसळधार पावसामुळे दरड कोसळली। पार्क साइट परिसरामध्ये दरड कोसळून 2 जणांचा मृत्यू झालाय। जखमींवरती राजावाडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। बीड जिल्ह्यामध्ये सततच्या पावसामुळे जिल्हा रुग्णालयाच्या छताचा भागच कोसळला। यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचा चांगलाच गोंधळ उडाला। मागच्या आठवड्यामध्ये अजित पवार यांनी अधिकाऱ्यांची कान उघाडणी केली होती, मात्र प्रशासनाचं दुर्लक्ष। यवतमाळच्या पुसदमध्ये पूस नदीला पूर आलाय। पुलावरून पाणी जात असल्यामुळे आजूबाजूच्या गावांचा संपर्क तुटलाय। नदीकाठावरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। सोलापूर जिल्ह्यामध्ये मागील 5 ते 6 दिवसांपासून मुसळधार पावसाची हजेरी। जिल्ह्यामधील नदी नाले प्रवाहित झाले। मुसळधार पावसामुळे रानमसले कुणेश्वर पूल पाण्याखाली गेला। धाराशिवमध्ये पावसामुळे मांजरा आणि तेरणा नदीला पुन्हा एकदा पूर आलेला आहे। पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। सोयाबीनच्या पिकाला मोठा फटका बसलाय, तर नदीच्या पुरामध्ये वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा अद्यापही शोध लागलेला नाहीये। रेस्क्यू अद्यापही सुरू आहे। बीडमध्ये झालेल्या पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय। बीडमधल्या माजल गावामध्ये शेताला सध्या तलावाचं स्वरूप आलंय। पुन्हा एकदा आपण दहीहंडीचा उत्साह जाणून घेऊयात। दहीहंडीच्या याच उत्सवामध्ये सेलिब्रिटींनी सुद्धा हजेरी लावलेली आहे। मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूडमधले कलाकार सुद्धा वेगवेगळ्या दहीहंडी उत्सवांमध्ये सहभागी झाले होते। बघूयात। सर्वप्रथम दहीहंडीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। माझा करू शकता काय पाय नाही खरा
तर राज्यभरामधला हाच दहीहंडीचा उत्साह जाणून घेऊयात सुपरफास्ट. मुंबईमधल्या कोकण नगर गोविंदा पथकाकडून 10 थर लावत विश्वविक्रम रचण्यात आला. ठाण्यामध्ये प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये लावले 10 थर. मुंबईतल्या घाटकोपरमध्ये मनसेचे गणेश चुक्कल यांच्या दहीहंडीमध्ये जय जवान पथकाचा विक्रम. यंदाच्या दहीहंडीमध्ये त्यांनी विक्रमी 10 थर लावलेत, तर 10 थर लावणारं कोकण नगरचा राजा या पथकाच्या नंतर जय जवान हे दुसरं पथक. दहीहंडीच्या उत्सवामध्ये आतापर्यंत 75 गोविंदा जखमी झालेले आहेत. 32 जखमी गोविंदांवरती अद्यापही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 43 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. ठाण्यामधल्या अविनाश जाधव यांच्या दहीहंडीमध्ये सुद्धा एक गोविंदा जखमी झालाय. मालाडीतल्या ओम साई गोविंदा पथकानं 8 थर लावले होते. 7व्या थरावरून पडून हा गोविंदा जखमी झालाय. सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू. मुंबईमध्ये दहीहंडीच्या दरम्यान जखमी झालेल्या गोविंदांवरती महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये मोफत उपचार केले जातील. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती. नवी मुंबईमधल्या मानखुर्दमध्ये दहीहंडी उत्सवामध्ये एका गोविंदाचा मृत्यू झालाय, तर प्रशासनाकडून सर्व गोविंदा पथकांना खबरदारी घेण्याच्या सूचना. ठाण्यामधल्या अविनाश जाधव यांच्या दहीहंडीमध्ये जितेंद्र आव्हाड यांची उपस्थिती. यावेळेला गोविंदांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र गीताचं गायन सुद्धा करण्यात आलं. मुंबईच्या शिवडीमध्ये मनसेच्या दहीहंडीमध्ये ठाकरे सेनेच्या अरविंद सावंत यांनी उपस्थिती लावली. बाळा नांदगावकर यांनी या दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं. वरळी नाक्यावरती परिवर्तन दहीहंडी उत्सवामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती. आशिष शेलार यांच्यासोबत इतर नेत्यांचा सहभाग. यावेळेला मोठ्या उत्साहामध्ये मुख्यमंत्र्यांनी दहीहंडी फोडली आहे. ठाण्यामध्ये कोपरीच्या शिवेंतेज महिलांच्या गोविंदा पथकानं भर पावसामध्ये 6 थर लावले आणि इथली दहीहंडी फोडली. माजी खासदार राजन विचारे यांच्या निष्ठेची पहिली हंडी महिलांनी फोडली आहे. यावेळेला मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शिवेंतेज महिला गोविंदा पथकाला 51,000चं पारितोषिक. भांडूपमध्ये किरीट सोमय्या यांचा दहीहंडी उत्सवामध्ये सहभाग. किरीट सोमय्या यांनी 4थ्या थरावरून चढून ही दहीहंडी फोडली आहे. मुंबईच्या मालाडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून दहीहंडी उत्सवाचं आयोजन. हिंदी सक्तीच्या जीआरची हंडी त्यांनी फोडली आहे. वरळी नाक्यावरच्या परिवर्तन दहीहंडीमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन. स्वराज्याचा मावळा या पथकाकडून छत्रपती संभाजी महाराजांच्या छावा चित्रपटामधल्या दृश्यांचं सादरीकरण. मुख्यमंत्र्यांनी या पथकाचं कौतुक केलं आहे. बोरिवलीच्या देवीपाडा मैदानामध्ये दहीहंडी उत्सवाचा जल्लोष. वेगवेगळ्या गाण्यांवरती तरुणाई थिरकली. तारामती चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीनं दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं. मुंबईच्या मागाठाण्यामधल्या प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवामध्ये गौतमी पाटील उपस्थित. गौतमी पाटीलचा हा मुंबईमधला पहिला परफॉर्मन्स होता. गौतमीला बघण्यासाठी तरुणाईची अलोट गर्दी. मुंबईच्या मागाठाण्यामधल्या प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवामध्ये नृत्यांगना राधा पाटील हिचाही ठेका. राधा पाटीलला बघण्यासाठी सुद्धा तरुणाईची गर्दी झाली. बोरिवलीच्या देवीपाडा मैदानामध्ये सेलिब्रिटीची मांदियाळी. अभिनेत्री जया प्रदा यांनी सुद्धा आमदार प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडीच्या कार्यक्रमात हजेरी लावली. पुण्यामध्ये सुद्धा लाल महाल चौकामध्ये पुनीत बालन यांच्याकडून डीजे विरहित दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. पारंपरिक वाद्यांचं वादन करत दहीहंडीचा उत्सव साजरा झालाय. पालघर जिल्ह्यामधल्या चिंचणी कोळीवाड्यामध्ये दहीहंडी साजरी करण्याची अनोखी परंपरा आहे. 30 फुटांच्या खांबावरती हंडी बांधून ती फोडण्यासाठी खांबावरती चढलेल्या व्यक्तीवरती तेलाचा मारा केला जातो आणि हा दहीहंडीचा थरार बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. अलिबाग तालुक्यातल्या कुर्डूस गावामध्ये 25 फूट उंच विहिरीवरती दहीहंडी फोडण्याची 33 वर्षांची परंपरा आजही उत्साहामध्ये सुरू आहे. ही अनोखी परंपरा बघण्यासाठी सुद्धा लोक जमले होते. रायगडच्या पालीमध्ये महिला गोविंदा पथकाची भर पावसात सलामी. महिला गोविंदांचे थर बघण्यासाठी सुद्धा मोठी गर्दी झाली. मुंबईसोबतच राज्यभरामध्ये दहीहंडीचा उत्सव उत्साहामध्ये साजरा होतोय. नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये शिवसेनेच्या विजय चौगुले यांनी तयार केली आकर्षक दहीहंडी. सुनील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं दहीहंडी कार्यक्रमाचं आयोजन.
ठाण्यामध्ये रवींद्र फाटक यांच्या दहीहंडीच्या उत्सवामध्ये शिवसाई प्रतिष्ठाननं 9 थर रचले. शिवसाई प्रतिष्ठाननं रचलेल्या या थरांमध्ये 2 पिढ्यांचा सहभाग होता. वडील आणि मुलगा हे दोघे सुद्धा दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वतीनं डोंबिवलीमधल्या बाजीप्रभू चौकामध्ये दहीहंडीचं आयोजन. गोविंदा पथकामधल्या प्रत्येक गोविंदाला देण्यात आले सरकारच्या माध्यमातून इन्शुरन्स. ठाण्यामध्ये अविनाश जाधव यांच्या मनसे दहीहंडीचा उत्साह. यंदाच्या वर्षी मराठी सणांसाठी मराठी मनांसाठी असं ब्रीदवाक्य घेऊन या दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं. पुण्यामध्ये पुस्तक दहीहंडी उत्सवाचं यंदाचं 20वं वर्ष आहे. नेत्रहीन विद्यार्थिनी रेश्मा कोळेकर हिच्या हस्ते पुस्तक दहीहंडी साजरी झाली आहे. दादरमधल्या हिंदू कॉलनीमध्ये दहीहंडीचा जोरदार उत्सव पार पडलाय. पसायदान या सामाजिक संस्थेकडून या दहीहंडीचं आयोजन.